SC ST OBC विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप मिळणार नाही या संदर्भात शासनानं एक GR काढला होता। भारत राष्ट्र समितीच्या वतीनं आज वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक धरणं आणि निवेदन देण्यात आलंय। या ठिकाणी आमचे विभागीय संपादक निलेश आहेत। जाणून घेऊयात काय अपडेट्स आहेत। निलेश, काय सांगशील? दिवाळी मी आहे आता वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। या ठिकाणी BRSच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जो 15/12/2023 ला जो एक GR काढला होता, त्यामध्ये OBC SC आणि STच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद करण्याचा GR, त्यावर BRSच्या नेत्यांनी आज धडक मोर्चा व निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। आपल्यासोबत डॉक्टर उमेश वावरे साहेब, नेमका काय विषय आहे? मी डॉक्टर उमेश वावरे। आज 15 डिसेंबर 2023 ला महाराष्ट्र शासनाने जो GR काढलेला आहे, तर त्या GR मध्ये असं मेन्शन आहे की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तसेच महाविद्यालयामध्ये OBC SC ST जे विद्यार्थी राहतील त्यांना यापुढे कोणतीही स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप किंवा कोणताही फायनान्शियल सपोर्ट मिळणार नाही। आज गव्हर्नमेंटने हा GR काढणे म्हणजे गरीब, शोषित, पीडित, वंचित युवक युवती यांच्यासाठी हा मोठा घात केलेला आहे। तर आमची जे मागणी आहे, आज माननीय राज्यपाल यांना आम्ही कलेक्टर साहेबा थ्रू डेप्युटेशन दिलं आहे आणि कॉपी टू दोन मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना हे कॉपी दिली आहे आणि जे सेक्रेटरी आहे हायर एज्युकेशनची त्यांना हे डेप्युटेशन दिले आहे। आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र शासन हे तिगडी जे सरकार आहे हे कोणती बाजू न ऐकता आपल्या मताने मनमानी कारभार करत आहे आणि युवक आणि युवतींचा जो हक्क आहे तो छिनला जाणार आहे। तर माझी मागणी हे आहे की महाराष्ट्रातील युवक युवतींना या GR महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर रद्द केला पाहिजे आणि तुम्ही जोपर्यंत याची मोर्चा, निदर्शने, आंदोलन करणार नाही तोपर्यंत हा गव्हर्नमेंट आपल्याला न्याय देणार नाही। आजच्या परिस्थितीमध्ये बघता आज जो हा GR बनला आहे, हा पार्लमेंटमध्ये लोकसभा असो का विधानसभामध्ये तिथे सगळे अनफड खासदार आमदार बसले आहेत। यांना इंग्लिशमध्ये GR आहे याची कॉपी काही समजत नाही, त्याचं एक्सप्लेनेशन समजत नाही आणि ते जे मोठे मुख्यमंत्री पंतप्रधान आहे GR पास करतात आणि हे फक्त टाळ्या वाजवायचं काम करतात। अशा परिस्थितीमध्ये आता येणाऱ्या समोर लोकसभा असो की विधानसभा असो या इलेक्शनमध्ये यांना जे अशिक्षित आणि अनपढ खासदार आहे यांना तुम्ही हद्दपार केलं पाहिजे। यांना जर तुम्ही हद्दपार केलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये आज OBC ST आणि SC आणि मायनॉरिटी या विद्यार्थ्यांचा घात होईल। अशा परिस्थितीमध्ये या युवकांनी आणि युवतीने महाराष्ट्रामध्ये आम्ही जे आंदोलन पेटवणार आहोत, आता हा GR आज डेप्युटेशन दिलं आहे आणि धरणे आंदोलन केलं आहे। आता लवकरात लवकर हा GR मान्य केला नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये हे पूर्ण युवा आणि युवती घेऊन भेटणार। डॉक्टर साहेब, आपण भारत राष्ट्र समिती हे सर्वसामान्यांच्या गरिबाच्या हक्कासाठी लढताय। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं काय एक राहणार आहे? ॲक्च्युली मी जे काम करत आहो, मी बाहेर देशामध्ये सायंटिस्ट होतो आणि मी एवढं सोडून मी इथे आपल्या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जे OBC SC ST लोकांच्या मायनॉरिटीसाठी जो वंचित आहे त्यांना शेवटच्या टोकापर्यंत आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी इथं या बाहेर म्हणजे इंडियामध्ये आलो आणि जनसामान्यासाठी काम करत आहो। माझी आणि पार्टीसाठी पण काम करत आहो। पार्टीने जर मला खासदारकीची तिकीट दिली तर मी ताकदीने लढवणार आहो, कारण की आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एकच सूर उठला आहे की डॉक्टर साहेब तुम्ही खासदारकीसाठी उभे राहा आणि जे पार्लमेंटमध्ये तुमच्यासारखे एज्युकेटेड लोक गेले पाहिजे आणि जनसामान्याच्यासाठी वाचा फोडणारे तुम्ही जे काम करू शकता, कारण की हे जे खासदार आमदार जे आहे हे अनपढ लोक आहे, यांना काही कानून कायदे समजत नाही। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकसभा लढवा असा त्यांचा सूर आहे। नक्कीच डॉक्टर साहेब, आता येणाऱ्या लोकसभेची देखील जर त्यांनी त्या पक्षांनी जर त्यांना तिकीट दिली तर ते लढण्यासाठी तयार आहे। सर्वसामान्यासाठी हक्काचं एक आंदोलन आणि हक्काचं एक व्यासपीठ निर्माण करणार आहे आणि जर SC OBC ST या विद्यार्थ्यांची जर स्कॉलरशिप फ्रीशिप जर झाली नाही तर त्यासाठी ते तीव्र आंदोलन देखील करणार आहे। दीपाली, स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा।
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.